तर तिकडे पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे, कारण या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पण या परिस्थितीसाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार धरले. झेलम नदीतून कोणतीही पूर्वसूचना न देता भारतानं मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानात पूरस्थिती आल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला जातोय. बघूया आपण काय आहे नेमकी मुझफ्फराबादमधली परिस्थिती. झेलम नदीची पाणी पातळी अचानक वाढली आहे. झेलम नदीची पाणी पातळी 7 ते 8 फुटांनी वाढल्याचा दावा पाकिस्तानमधून केला जातोय. पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीसाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार धरलंय. कोणती पूर्वकल्पना न देता झेलम नदीत पाणी सोडल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जातोय.